नाव सांगा. हा सदाशिव बापू कदम गाव कवठुळी. काय चाललंय निवडणुकीचं वार? हाय आपलं शांततेचं वातावरण आहे चांगलं. जोर कोणाचा? जोर आता शिवसेनेचा जरा भरपूर आहे. हा भरपूर म्हणजे एक 60% तर देऊ शकतो आपण. जे आहे ते कशासाठी? कामाची पोच पावती आहे ती कामच केलेली उमेदवार जरा नवा आहे म्हणते. नवा असो जुना असो आता खोली पडणं गरजेचं. नवा जुना कामाला बघणं गरजेचं. रामचंद्र तुकाराम कदम गाव कवटुळी. काय निवडणुकीची कशी हवा? हवा चांगली आहे जोरात दोन्ही बी. दोन्ही पण काय कमी जास्त काय? कमी धनुष्यबाण ज्यादा झाली झालं. कशामुळे? तानाजी पाटील काम आहे ती थोडा जाईल पण आम्ही भाजपवाला खरा सुद्धा गॅस आहे ती सांग जे आहे ते. खोटं बोलायचं काही काम नाही. तुम्ही मी खरंच बोललं पाहिजे. नाही कट्टर विरोधकच आम्हाला काय माहिती? कशामुळे बसलो एखादा गेला आम्ही भाजप ती भाजप मी शिवसेना ही शिवसेना एखादा गेला कशामुळे बसतोय. कवटुळे काय कुठली हवा चालू आहे? आता भाजपचीच हवा चालू आहे बा असं मला तर वाटतंय. पण तरी पण काय सांगू शकत नाही कारण शिवसेनेचे पण जरा आमच्या गावात जास्तच कार्यकर्ते झालेत. भाजप थोडं कमी आहे पण तरी पण भाजपनं भरपूर हवा केली. तुम्ही कुठल्या कार्यक्रम आता अजून ठरवलं नाही बा. ठरवायचं? हा ठरवायचं कारण कोणाला द्यायचं जी जरा पैसे ज्यादा देईल त्याला द्यायचं. मग राजकारण कशावर चालू आहे हो? पैशावर चालू आहे. खरंच सांगा की तुम्ही कोणाला देणार आहे मला सांगा. पहिलं राहू द्या आमचं राहू द्या तुमचं सांगा. हा चला तुम्ही कोणाला देणार मग आता बरोबर की मी ठरवते की पण आता तुम्ही कोणाला देणार आहे मला सांगा. सांगा आता तुम्ही एक प्रेसवाला आहे तुम्ही कशाला करणार भाजपला देणार आहे का शिवसेनेला देणार आहे? नाही आम्ही कोणालाच देणार. आम्ही नोटाला देणार आहे. नोटाला देणार आहे का? मग एक नंबर झाले. तसं अजून आम्ही ठरवलं नाही. जे पैसे ज्यादा देईल ते त्याला द्यायचं. कारण कसं आहे काय कोणाकडेच काम आपलं होतच नाही हो. मग ह्यांनी फुकट सोडायचं काय काम आहे का? पैसे ज्यादा द्या त्याला मत करो. दर काय निघाल काय माहित नाही अजून दर काय निघालाय काही माहित नाही. दर निघल पण अजून 2, 3, 4 दिवसांनी 2 दिवसांनी निघल. आता जरा पत्रिका वगैरे सगळ्या वाटायला चालू आहे त्या असा विषय आहे. कानपून असेल की काही एक 5,000 पण म्हणते ती हा पण नक्की काय माहित नाही बरं का. असा विषय तर आहे. बघू शेवटी ठरवू कोणाला द्यायचं नाही द्यायचं काय. पण जरा शिवसेना जास्त वाटते मला माझ्या अंदाजाप्रमाणे बरं का. वरचढ होत्या हा असा माझा अंदाज आहे. पण तरी पण काय सांगू शकत नाही. काय राजकारण आहे हो. दर वाढला तर काय दराचा काय विषय हो. शेवटी जनते हातात आहे. जनते भाजपला करायचं काय शिवसेनेला करायचं जनते ठरवायचं आहे. दर वाढला तर पैसे देऊन तर काय मत करते ती का? नाहीत करत पैसे देऊन मत करते ती का? नाहीत करत. काय लोक ह्याच्याकडून घेणार त्याच्याकडून घेणार दोन्हीकडे पैसे घेणार मत कोणाला करणार काय माहित आहे का? तुम्हाला काय मिळालं पैसे जर दिलं तर डायरेक्ट मत करा. विषय असा आहे. सुरेश विश्वनाथ कदम कवठुळी. काय आता परिस्थिती अद्याप तर काय सांगता येत नाही. काय झालेलं आहे नेता आणखीन कुणीकडे नाही तर एक इकडे जातो तो तिकडे जातोय. त्यामुळे जनतेनं कुणाला जायचं आणि ठरवलं नाही जनतेनं. जसं नेत्याने ठरवलं नाही तर जनतेने ठरवलं नाही की कुणाला जायचं ते. अवघड कसं काय नेत्यानं सोपाय मतदान काय करावं. त्यांनी मग तेवढी मारावं त्यांनी जायला तिकडं मोकळी तेवढी मारावं त्यांनी मोकळी तेवढी. नेत्यांची जो नियत बदलली त्यामुळं नाही ती त्यांचा प्रश्न आहे. मी तसा म्हणू शकत नाही. आणि नेत्याने जसं ठरवलं नाही बघा तुम्ही कुठल्या गावात आज या स्टेजवर उद्या त्या स्टेजवर परत तिसऱ्या स्टेजवर त्यांचा धडा शिकवणार का नाही यांना? नाही आता वेळ आल्या शिकवणारच की शिकवणार. तुम्ही कुठेही जावा जनतेने ठरवलंय काय करायचं ठरवून ठेवलंय. आता तुम्ही काय किती पण उड्या मारा काय तुम्हाला करायचं करू शकता. तुमच्या दोऱ्या आमच्या हातात आहेत. नाही दोरे एकटे कुठं हातात आहे. एकानं जर होत असतात मग सगळी गरज काय. एकानं नाही एकानं 2 होणार आहे 2 न 8 होणार आहे 9, 10, 11 असा होणार आहे की एक पहिल्यांदा एक व्हायला लागते शून्यातनं होऊ शकतं की हा होऊ शकते. पण आणखीन कसं आहे साहेब ठरवलेलं नाही. जसं नेत्याने ठरवलं नाही तसं मतदारांनी ठरवलं नाही कोणाला मत द्यायचं ते.